सध्या सगळीकडे हंता व्हायरसच्या विषाणूची चर्चा आहे. मग हा विषाणू काय आहे? आपल्यापर्यंत येऊ शकतो का? आपल्याला होऊ शकतो का? चला बोलूयात. तर चीनमधल्या ग्लोबल टाइम्सच्या एका वृत्तानुसार या हंता व्हायरसमुळे 23 मार्चला एक व्यक्तीचा मृत्यू झालाय. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीजच्या रिपोर्टनुसार हंता व्हायरस आहे, हा जो हंता व्हायरस आहे तो उंदरामुळे पसरतो. जर कुणाच्या उंदराच्या विष्ठा लाळेशी संपर्क आला आणि त्यानंतर त्या व्यक्तीनं जर चेहऱ्याला हात लावला तर हा व्हायरस तुमच्या शरीरात घुसू शकतो. या व्हायरसची बाधा तुम्हाला होऊ शकते. आता या व्हायरसचं संक्रमण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही, हे एक महत्त्वाचं समजून घ्या. एखाद्या व्यक्तीला हंताची बाधा झाली आहे की नाही हे कळण्यासाठी 1 ते 8 आठवड्यांचा वेळ लागतो, म्हणजे खूप मोठा वेळ लागतो. आणि हंताची बाधा झालेली व्यक्ती अतिगंभीर झाली असेल तर त्या व्यक्तीच्या फुफ्फुसामध्ये पाणी भरून श्वास घेण्यासाठी त्या व्यक्तीला त्रास सहन करावा लागतो. आता हा भारतात किंवा महाराष्ट्रात होऊ शकतो का? तर बघा, तुम्ही शेतात काम करत असाल किंवा तुमच्या आजूबाजूला घरात उंदीर असतील तर या व्हायरसची बाधा होऊ शकते असं म्हणलं जातंय, पण घाबरून जायचं कारण नाही. कारण मुळात तुमच्या शहरातल्या उंदरांना हंताची बाधा झाली असेल तरच तुम्हाला धोका आहे. आणि उंदरं चीनमधून भारतात माणसाप्रमाणे प्रवास करत नाहीत. त्यामुळे सध्या काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला या व्हायरसची काही लक्षणं किंवा काही होणार नाही आहे, पण अशी लक्षणं दिसल्यानंतर घाबरून जाऊ नका. आणि हा रील जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे जे गैरसमज आहेत ते दूर होतील.